तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे पार्थ झोपलेला असतो आणि त्यानंतर त्याला झोपेमध्ये सुद्धा सगळ्या काव्याच्या आठवणी आठवत असतात. त्याच्या स्वप्नातही काव्या त्याला दिसत असते. हे पाहून तो म्हणत असतो, खरंच आता तर मला माझ्या झोपेत माझ्या स्वप्नामध्ये देखील काव्यास दिसू लागलेल्या आहेत. पण आता असं होता कामा नये, कारण मला काव्या माझ्या स्वप्नामध्ये देखील नको आहेत. आणि तेवढ्यातच तिथे असलेला एक त्यांचा टेबलवरचा बॉक्स खाली पडतो आणि त्याला जाग येते. त्यानंतर तो म्हणतो, हे काय होत आहे मला? आता मला काव्याच्या आठवणी माझ्या आयुष्यामध्ये नको आहेत, मला त्या कायमच्या माझ्या आयुष्यातनं काढून टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर त्याचा मोबाईलमध्ये मेसेज येतो. त्यानंतर तो बघतो तर काय, तो मेसेज काव्याने पाठवलेला असतो. व्हॉइस मेसेज असतो. ती म्हणत असती, काय मग देशमुख, तुम्ही मला सांगितलं नाही माझी रेड वेल्वेट पेस्ट्री तुम्ही खाल्ली की नाही, असं तिनं मेसेज टाकलेलं असतो. त्यानंतर आणखी एक मेसेज ती पाठवते आणि म्हणत असते, देशमुख आठवलं का, 11:11 झाले आहेत, आपली मॅनिफेस्ट करायची वेळ झाली आहे. चला लवकर, तुम्हाला काय हवं आहे ते लवकरच तुम्ही मागा. त्यानंतर इकडे तो म्हणत असतो, मला ह्यांचा हट्टी स्वभाव आधी आवडायचा, पण आता मात्र ह्यांच्या ह्या हट्टी स्वभावाचा मला त्रास होत आहे. ह्या अशा का वागत आहेत, ह्यांना कळत नाही आहे का, मला ह्यांच्याशी काहीही बोलायचं मन नाही आहे, तरी देखील मला उगाचच मेसेजेस पाठवत आहेत. त्यानंतर तो पार्थ त्या मोबाईल स्विच ऑफ करून टाकतो आणि त्यानंतर त्याला भूक देखील लागलेली असते. त्यामुळे तो किचनमध्ये जातो आणि बघतो तर काय, किचनमध्ये जेवणासाठी काहीही नसतं. तो पोळीचा डब्बा उघडतो, पण त्यामध्ये पोळी थोडीही नसते, भाजी देखील नसते आणि भातही शिल्लक उरलेला नसतो. त्यानंतर त्याला आठवतं, काव्याने रेड वेल्वेट पेस्ट्री पाठवली होती. त्यावर तो फ्रीज उघडून पाहतो तर तिथे रेड वेल्वेट पेस्ट्री देखील असते. त्यावर तो काढतो आणि खायला लागतो. तेवढ्यातच त्याला सगळ्या जुन्या आठवणी आणि त्या CCTV फुटेज सगळे आठवायला लागतात आणि स्क्रीनवर जे काही त्याने जीवाचे आणि काव्याचे क्लोज असलेले फोटोज पाहिलेले होते ते सर्व आठवणी त्याला आठवायला लागतात आणि तो ती पेस्ट्री खाता खाता तशीच खाली ठेवून देतो. आणि तेवढ्यातच त्याला बघतो फ्रीज उघडून तर ऑमलेट घेऊन ऑमलेट बनवायला लागतो. त्यानंतर तो स्वतःच्या मनाशीच विचार करत असतो, खरंच एकदा तरी काव्याने मला स्वतःहून विश्वासात घेऊन सगळं काही खरं सांगायला हवं होतं. आणि इकडे जीवा मात्र झोपलेला असतो आणि झोपेत देखील त्याला नंदिनीचे भास होत असतात, तिचे स्वप्न पडत असतात आणि तो त्याला सगळं विस्कटलेली घडी देखील म्हणजे 16 डिसेंबरचा दिवसही आठवत असतो. जीवा 16 डिसेंबरचा दिवस आठवून रडत असतो. इकडे त्याला स्वप्नामध्ये तो म्हणत असतो, नंदिनी प्लीज मला सोडून जाऊ नकोस, प्लीज माझं चूक माफ कर, खरं तर मला तुला दुखवायचं नव्हतं नंदिनी, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत, प्लीज मला सोडून जाऊ नको, असं तो झोपेमध्ये बरगळत असतो आणि रडत देखील असतो. तेवढ्यातच मानिनी काकू त्याच्या रूममध्ये येतात आणि त्यानंतर त्या म्हणत असतात आणि त्या जीवाला उठवतात, झोपेतनं जाग करतात. त्यावर जीवा डचकून उठतो आणि म्हणतो, आई इथे आत्ता नंदिनी आली होती का? त्यावर मानिनी काकू त्याला सांगत असतात, नाही बाळा, तू एवढा बेचैन होऊ नको, तू थोडा तिला वेळ दे आणि स्वतःही वेळ घे, तू असं अरबळून जाऊ नको. आणि नंदिनी तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच येणार आहे, ती तुला सोडून कुठेही गेली नाही आहे जीवा, असं काकू त्याला समजावतात आणि त्याला आपल्या मिठीमध्ये घेतात. त्यानंतर इकडे जीवा म्हणत असतो, आई मला तर हे सहनच होत नाही की नंदिनी माझ्यासोबत नाही आहे, मला तिची खूप सवय झाली होती गं. आणि त्यानंतर काकूचं लक्ष त्या बेडवरती जो रोल त्याने करून ठेवलेला असतो त्यावर जातं आणि काकू त्याला विचारतात, जीवा हे काय आहे? त्यावर तो सांगतो, मी आणि नंदिनी असं मध्ये ब्लँकेटचा रोल करून झोपत होतो. त्यावर त्या म्हणतात, पण ठीक आहे, आत्ता तर ती नाही आहे ना, मग असं तू का केलं आहेस? आणि इकडे त्यावर जीवा म्हणत असतो, तुला कोण म्हणलं नंदिनी इथे नाही आहे? नंदिनी माझ्यासोबतच आहे माझ्या खोलीमध्ये आणि ती परत येईपर्यंत ती असताना जी गोष्ट जशी होती ती तशीच्या तशीच राहायला हवी, असं जीवा मानिनी काकूंना म्हणत असतो. आणि इकडे पार्थ स्वतःसाठी ऑमलेट बनवत असतो. त्यानंतर तेवढ्यातच किचनमध्ये रम्या देखील येते
आणि ती रम्या पार्थला म्हणत असते, पार्थ अरे तू काय करत आहेस, तू राहू दे, मी तुला ऑमलेट बनवून देते. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही नको, मी माझं बनवतो. त्यावेळात ती त्याच्या हातातनं ते ऑमलेट घेते बाऊल आणि स्वतः ऑमलेट बनवायला लागते. त्यानंतर ती म्हणत असते, अरे तू जाऊन बस हॉलमध्ये, मी तुझ्यासाठी घेऊन येते. तरी देखील पार्थ तिथेच उभा राहतो. त्यावर पार्थ म्हणत असतो, मला थोडा चेंज हवा आहे म्हणून मी हे सगळं करत आहे. त्यावर रम्या म्हणत असते, अरे तू असं काय करतोय, खरं तर आधीच त्या काव्यामुळे तू एवढा चेंज झाला आहेस आणि आणखी कसला चेंज हवा आहे तुला. आणि तेवढ्यात रम्या म्हणत असते, ठीक आहे बनव आता तू, मी तोपर्यंत आपल्यासाठी ब्रेड भाजते आणि माझ्यासाठी देखील ऑमलेट बनव. त्यानंतर तेवढ्यातच त्या पार्थला तिकडनं काव्याचा कॉल येत असतो, पण तो कॉल उचलत नाही आणि त्याचा फोन सायलेंटवर टाकतो. हे रम्याने पाहिलेलं असतं. त्यानंतर काव्या पुन्हा एकदा फोन करते आणि तो पार्थ ती फोन कट करतो. त्यानंतर ती काव्या पुन्हा फोन करत असताना ती रम्या म्हणत असते, अरे तू असं का करतोयस, तू तिला का इग्नोर करत आहेस. खरं तर नाती तुटल्यानंतर आपण असं रडत बसायचं नसतं, उलट समोरच्याला दाखवून द्यायचं असतं की ते आपल्या आयुष्यात नसल्याने आपण असं रडत झुरत बसलेलं नाही आहोत, आपण किती खुश आहोत. असं म्हणून रम्या त्याच्या हातातनं फोन हिसकावून घेते आणि स्वतःच्या मनाशी विचार करत असते, आता हिला चांगलंच मी पार्थसोबत आहे हे दाखवून जलस फील करवते. त्यानंतर ती तो व्हिडिओ कॉल उचलते आणि काव्याला म्हणत असते, काय मग आता तू कशासाठी कॉल केलेला आहेस. त्यावर काव्या तिला म्हणत असते, खरं तर माझ्या नवऱ्याचा फोन तुझ्याकडे काय करतोय आणि पार्थ कुठे आहे. त्यावर ती म्हणत असते, खरं तर आता आम्ही दोघंजणं सोबत किचनमध्ये ऑमलेट बनवत आहोत. त्यावर ती म्हणते, तू हे काय म्हणत आहेस, काय गो, तुझा तो हात जो मी पिरगाळला होता तो विसरलीस की काय, तो बरा आहे ना. त्यावर रम्या काव्याला म्हणत असते, हो बरा तर आहे, कारण त्याला बरं तर तो होणारच होता, कारण मला पार्थने स्वतः माझ्याकडनं हाताची एक्सरसाइज जी करून घेतली होती. असं रम्या त्या काव्याला सांगत असते. हे ऐकल्यानंतर काव्याला मात्र फार जलस वाटत असतं. म्हणते, बास झालं रम्या, आता तू उगाच काहीही फेकू नकोस. त्यावर रम्या त्या काव्याला म्हणत असते, अगं मी फेकत नाही आहे, घे, तुझा विश्वास नसेल तर तू पार्थलाच विचार. आणि पार्थकडे व्हिडिओ करत असते. त्यावर पार्थ तिच्याकडे बघतही नाही आणि ती रम्या म्हणत असते, अगं तुला काय वाटलं, तू माझा हात पिरगाळल्यास इथे कोणी माझी काळजी करणारं नाही आहे की काय, पण तू अशा गैरसमजामध्ये राहू नकोस काव्या, असं ती काव्याला म्हणत असते. त्यावर काव्या म्हणते, अगं पार्थने जरी तुझी एक्सरसाइज करून घेतली असली तरी ठीक आहे, कारण आता बहिणीला लागले म्हटल्यास भाऊ तर सेवा करणारच ना. त्यावर ती म्हणते, तू काहीही म्हणू नकोस, कारण हा पार्थ माझा भाऊ नाही आहे, तर मी त्याची मैत्रीण आहे आणि तो देखील माझा मित्र आहे. त्यावर तिकडनं काव्या म्हणत असते, आमच्याकडे तर मामाच्या मुलाला भाऊच म्हणतात आणि त्याला राखी देखील बांधतात. काव्या म्हणत असते, अगं कसं ग रम्या तुझं, खरं तर लग्नाचं वय झालं आहे तरी देखील नात्यांची ओळख नाही आहे तुला. रम्या तिला म्हणत असते, खरं तर नात्यांची ओळख तू तर मला सांगूच नको, तुमच्याकडे काय ग, दिरासारख्या भावासोबतच अफेअर करतात. हे ऐकून मात्र पार्थला प्रचंड राग येतो. पार्थ तिला म्हणत असतो, स्टॉप इट रम्या, शट अप, तू हे काय बोलत आहेस. त्यावर रम्या म्हणते, अरे तू मला का ओरडतेस, ती बघणं कशी बोलत आहे. असं म्हणून ती रम्या त्याला समजावत असते, पण पार्थ स्वतःचा मोबाईल घेऊन तिकडनं निघून जातो आणि इकडेच रम्या स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, खरं तर मला हेच हवं आहे. आता बघ, मी तुम्हाला सततच आठवण करून देत राहील 16 डिसेंबरची आणि त्या आठवणीतनं असे छोटे मोठे चटके सततच तुम्हाला देत राहील. मी पार्थच्या आयुष्यामध्ये कधीच काव्याला पुन्हा येऊ देणार नाही, असं रम्या स्वतःशीच म्हणत असते. आणि इकडे नंदिनीने काव्यासाठी पोहे बनवून आणलेले असतात आणि ती काव्याला वाढतच असते. तेवढ्यातच काव्या मोठ्या रागामध्ये येते आणि स्वतः पोहे वाढून घेते. त्यानंतर पटापटा पोहे खायला लागते. तेवढ्यातच तिला ठसका लागतो, पण नंदिनीला मात्र काही माहीत नसतं हिला काय झालं आहे. ती म्हणत असते, अगं तुला अचानक काय झालं, तू अशी का वागत आहेस, खरंच तुझं कठीण आहे काव्या, असं ती नंदिनी म्हणत असते. आणि ती काव्या म्हणत असते, एकदा तरी मी त्या रम्याच्या तोंडावर उकळती कॉफी फेकून मारणारच आहे, असं नाही केलं तर माझं नाव काव्या नाही. जरा मी देशमुखांना बोलण्याचा प्रयत्न करत होते
तर तिने पार्थचा सगळा मूड खराब करून टाकला असं ती स्वतःला म्हणत असते. आणि ती काव्या म्हणत असते, अगं ताई तूच बघ, तुला माहीत नाही आहे आत्ता मला ती रम्या काय काय बोलली आहे, वाटेल तसं बोलली आहे, मग त्रास तर होणारच ना. मी तिला म्हणत असते, तुझी काय अपेक्षा आहे, तुला रम्याने पाठीशी घालावं, तुला धीर द्यावा आणि वसुहत्याने तुला त्यांच्या कुशीत घ्यावं असं तुला वाटतं का? तू किती चुकीचा समज करतेस. खरं तर बाहेरच्यांपेक्षा घरच्यांनी दिलेले शब्द जास्त जिव्हारी लागतात. आणि इकडे काव्या नंदिनीला म्हणत असते, तू आणि पार्थने आम्हाला माफ केलं ना तर अख्ख्या जगाशी मी लढू शकते. त्यावर नंदिनी काव्याला म्हणत असते, अगं माफीचा तर प्रश्नच नाही आहे, तू असं काय बोलत आहेस. पण आता तुम्हा लोकांची अशी अपेक्षा आहे का की आम्हाला वाईटसुद्धा वाटू नये. आणि इकडे ती नंदिनी काव्याला म्हणत असते, मी इतक्या वेळा जीवाबद्दल तुझ्यासमोर बोलत राहिले पण तू मला एकदासुद्धा थांबवलं नाहीस, अडवलं नाहीस. विश्वासाने माझा हात हातामध्ये घेऊन एकदासुद्धा तुला सांगावंसं वाटलं नाही का? पण मला या सगळ्या गोष्टी आठवतात आणि खूप त्रास होतो. कसं तू मंगळसूत्र मला काढ म्हणत होतेस, लवकर तू जीवाला डिवोर्स दे आणि मोकळं हो असं देखील तू मला वारंवार सांगत होतेस. पण मला मात्र काहीही कळत नव्हतं. रूममध्ये आणि तू रूमच्या बाहेर होतीस, तू मला सांगत देखील होती वारंवार, ताई हे लग्न मोड. पण मला कळतच नव्हतं हे सगळं का चाललं आहे. म्हणत असते, खरं तर मी तुझी मोठी बहीण असणं हे तुझ्यासाठी एवढं अडचणीचं झालं होतं का गं? खरं तर मला माफ कर. हे सगळं आठवून मला फार गिल्ट येतं, फार वाईट वाटतं आणि झालेला सगळा प्रकार आठवतो. आणि जीवांबद्दल तर त्यांनी जर मला फार दुखवलं आहे, त्यांचा तर मला खूपच राग आलेला आहे. खरं तर मी त्यांना सततच विचारत होते ती मिसके कोण आहे, तिथपर्यंतसुद्धा मी गेले होते. पण त्यांनी मात्र माझ्यापासनं हे सगळं लपवलं. एकदासुद्धा त्यांनी मला सांगितलं नाही. मी वारंवार मिसकेबद्दल विचारत असताना देखील त्यांनी माझ्यापासनं सर्व काही लपवून ठेवलं. हे सगळं नंदिनी काव्याला सांगत असताना तेवढ्यातच तिला पार्थचा फोन येतो आणि त्यानंतर ती म्हणत असते, पार्थ बोला ना, काय म्हणताय. आणि तिला आवाज येत नसतो, त्यामुळे ती दुसऱ्या रूममध्ये जाते आणि तिच्या पाठोपाठ काव्या देखील जाते. कारण काव्या स्वतःला असं म्हणत असते, आता माझ्या बोक्याने ताईला का फोन केला आहे, मी मला तर ऐकायला हवं नेमकं ह्याचं काय म्हणणं आहे. असं म्हणून ती नंदिनीच्या मागे जाते आणि त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असते. इकडे पार्थ नंदिनीला म्हणत असतो, तुम्ही मला भेटू शकता का अर्ध्या तासामध्ये, म्हणजे सहज शक्य असेल तर. त्यावर ती म्हणत असते, हां ठीक आहे, अर्ध्या तासात का चालेल, पण मी कुठे येऊ असं नंदिनी त्यांना विचारते. त्यावर पार्थ त्याला सांगत असतो, LP रोडजवळ जे कॅफे आहे ना, कॅफे मिलन, तिथे आपण भेटूयात. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, पण मला तुम्ही कॅफे मिलनचा पत्ता टाका, ॲड्रेस तुम्ही मला सेंड करा, मी येथे तिथे असं नंदिनी पार्थला म्हणत असते. आणि काव्याने नंदिनीचं हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं. त्यानंतर इकडे काव्या जीवाला फोन करते आणि जीवा तिला म्हणत असतो, बोल काव्या काय म्हणतेस, ऑल ओके आहे ना. त्यावर ती म्हणते, हो इकडे सगळं काही ठीक आहे, पण माझं तुझ्याकडे एक वेगळंच काम आहे. काव्या जीवाला सांगत असते, मी आत्ता नंदिनीताईला आणि पार्थला बोलताना ऐकलं आहे, नंदिनीताई आणि पार्थ दोघेजण भेटणार आहेत कॅफे मिलनमध्ये. त्यावर तो म्हणतो, हां ठीक आहे, तर मग काय. त्यावर ती म्हणते, अरे तू मग काय असं कसं विचारू शकतो, आता तूच विचार कर ना. एवढं सगळं झाल्यानंतर ते दोघे पहिल्यांदा भेटणार आहेत समोरासमोर, मग आपणही तिथे जाऊयात ना. त्यावर तो म्हणतो, आणि आपण चौघे समोरासमोर तिथे कसं. त्यावर ती म्हणते, अरे तूच विचार कर, हे जे काही घडलं आहे त्याला आपण चौघेही साक्षीदार आहोत. आणि आता आपण तू तुझ्या दादाला तिकडे बोलला आहेस, मी माझ्या ताईला इकडे बोलत आहे, तिची माफी मागत आहे, तिला मनवण्याचा प्रयत्न करत आहे, पण आपण चौघं असं समोरासमोर एकदा तरी बोललो आहेत का. मग आता हाच राईट टाईम आहे आपण चौघांनी समोरासमोर येऊन बोलण्याचा. आणि आरोपीसुद्धा आपणच आहोत, आपले जजही आपणच आहोत आणि आपले वकील देखील आपणच आहोत. त्यामुळे आपल्याला समोरासमोर जाऊन एकदा बोलणं फार गरजेचं आहे. आणि तूच विचार कर, ते आत्ता बाहेर कॅफेमध्ये असताना जर आपण बोललो तर त्यांना जरी आपल्यावर चिडायचं असलं तरी देखील एवढं रिॲक्ट करता येणार नाही, कारण आपण बाहेर असू. त्यामुळे हाच राईट चान्स आहे. आपण आता चौघांनी समोरासमोर येऊन बोलण्याची वेळ आली आहे. जे काही होईल ते होईल, एकदाचं मिटून टाकूयात सर्व, असं ती त्या जीवाला सांगत असते. त्यावर जीवा म्हणत असतो,
हो, तुझं म्हणणं मला पटतंय, मी येतो, तू देखील ये, पण कुठे यायचं आहे तो मला ॲड्रेस टाक, असं जीवा त्या काव्याला म्हणत असतो. आणि इकडे नंदिनी कॅफेमध्ये गेलेली असते आणि ती पार्थची वाट बघत असते, पण तिच्यासमोर अचानक जीवा येतो आणि ती म्हणते, अरे तुम्ही कसं काय? त्यावर तो म्हणतो, तुम्ही इथे कोणाची दुसऱ्याची वाट बघत होती का? त्यावर ती म्हणते, पार्थ येणार होते. त्यावर तो जीवा म्हणत असतो, अरे तो तर गेला काव्यासोबत आणि मी इथे तुझ्यासाठी आलो आहे चकाचक बाई. तुला तर चांगलंच माहीत आहे आपलं आणि कॅफेचं किती जुनं नातं आहे. तुला आठवतंय का लास्ट टाइम देखील आपण कॅफेमध्ये कसं सेलिब्रेट केलं होतं, ज्यावेळेस तुझं आनंद निवास तुला पुन्हा मिळालं होतं त्यावेळेस. आणि जीवा नंदिनीला म्हणत असतो, जर आपण आनंद निवास पुन्हा वापस मिळू शकतो तर मग आपण आपल्या खऱ्या आयुष्यातला आनंद वापस का नाही मिळू शकत? आणि मला माहीत आहे की खरं तर खुश ठेवणं फार सोपं असतं, पण सुखी ठेवणं तेवढंच कठीण, असं मला माझ्या बायकोने सांगितलं आहे. आणि इकडे ते सगळं नंदिनीचं स्वप्न असतं. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि पार्थ म्हणतो, काय झालं नंदिनी, आर यू ओके? तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्ही इकडे असं काय बघताय? त्यावर नंदिनी थोडी गडबडलेली असते, कारण ती हे सगळं स्वप्न बघत असते. आणि इकडे पार्थ सगळे त्या काव्याचे पुस्तकं घेऊन कॅफेमध्ये आलेला असतो आणि तो म्हणत असतो, मला माहीत आहे आता काव्याची प्रिलिम जवळ आली आहे, त्यामुळे हे त्यांचे पुस्तकं आहेत, हे फार महत्त्वाचे बुक्स आहेत, हे त्यांना कामी येतील. त्यावर ती नंदिनी त्या पार्थला म्हणत असते, एवढं प्रेम आहे तुमचं काव्यावर, कडवटपणाला जागा तरी उरली आहे का? आणि इकडे ती काव्या कॅफेमध्ये जात असताना काही तिथले पोरं तिला म्हणत असतात, अगं हीच बघ आहे ती पोरगी जी देशमुखांच्या भावांना खेळवत होती. त्यावर ते पोरं तिला म्हणत असतात, आम्ही दोघं देखील भाऊच आहोत, जर आमच्याकडे ये ना, आमच्याकडे बघ तरी. पण तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि नंदिनी त्या पोरांच्या मुस्काटात मारते आणि म्हणते, ही माझी बहीण आहे आणि हिच्याबद्दल असं बोललं तर याद राखा, दुसऱ्या वेळेस बोलायला तुम्हाला तोंड राहणार नाही. म्हणत असते, हिच्यापासनं 2 पावलं लांब होऊनच बोलायचं. त्यावर तो मुलगा नंदिनीला म्हणत असतो, अगं हिच्यामुळेच तर तुझी सगळी जिंदगी बर्बाद झाली आणि तू हिचीच बाजू घेत आहेस का? तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट देखील करा.